आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे। आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तमिळनाडू, पुदुच्चेरी या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे। तर महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या पोटनिवडणुकीची देखील घोषणा होण्याची शक्यता ही वर्तवली जाते। आणि दरम्यान निवडणूक आयोगाने भाजप कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घ्यावी अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊतांनी दिली आहे। निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार भाजपचे हस्तक आहेत असं देखील राऊत म्हणाले। निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरती देशाचा विश्वास नाही अशी देखील प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिलेली आहे। ही निवडणूक आयोगाने भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात प्रेस कॉन्फरन्स घ्यायला पाहिजे। आताचा जो निवडणूक आयोग आहे ज्ञानेश कुमारांच्या नेतृत्वाखालचा, त्याच्याविरुद्ध आम्ही इम्पीचमेंट मोशन आणलेलं आहे, अविश्वास ठराव आणलेला आहे। त्यांच्यावर त्या देशाचा विश्वास नाही आहे। ते भारतीय जनता पक्षाचे हस्तक म्हणून काम करत आहेत। त्याच्यामुळे त्यांची पत्रकार परिषद ही दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात होणं हे त्यांच्यासाठी सोयीचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।